मित्रांनो, आपण पाहतोय आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक वेव्हज म्हणजे तरंग. याचं पहिलं व्हिडिओ लेक्चर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता हा दुसरा भाग. या भागामध्ये आपण ध्वनी किंवा साऊंड याबद्दल सगळी माहिती घेणार आहे. आयोगाने कसे प्रश्न विचारले ते सगळे पाहणार आहे. हा जो भाग आहे हा स्टेट बोर्ड, NCERT आणि लुसेंट हे रेफरन्स बुक वापरून तयार केलेला भाग आहे. याच्या नंतरचं जे लेक्चर राहणार आहे त्याच्यामध्ये आपण NCERT बेस MCQ सोडवणार आहोत. काही PYQ पाहणार आहोत की जे आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी कामाला येतील. चला मग लेक्चरला सुरुवात करू. मागच्या लेक्चरमध्ये आपण वेव्हचे 3 प्रकार पाहिले होते. पहिले यांत्रिक लहरी म्हणजेच मेकॅनिकल वेव्हज, दुसरं विद्युत चुंबकी लहरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आणि तिसरं मॅटर वेव्हज. सोबतच आपण हे पण पाहिलं होतं की या यांत्रिक लहरीचे पुन्हा 3 प्रकार पडतात. पहिला अनुतरंग ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्हज म्हणतो, दुसरा अवतरंग ज्याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्हज म्हणतो आणि पृष्ठभागी लहरी ज्याला आपण सरफेस वेव्हज म्हणतो. हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहिले. आज आपण पाहणार आहे अनुतरंग म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्हज आणि या लॉन्जिट्युडिनल वेव्हज मधला आयोगाचा सगळ्यात आवडतं एक्झाम्पल, सगळ्यात आवडता टॉपिक म्हणजे ध्वनी म्हणजेच साऊंड वेव्हज. चला सगळं डिटेलमध्ये पाहू. कॉन्सेप्ट पक्का करू. त्याच्यावर आयोगाने कसे PYQ विचारले ते सगळं पाहू. चला मित्रांनो, आता ध्वनीबद्दलचा सगळा कॉन्सेप्ट पक्का करू. मंदिरातली घंटा असो किंवा एखादा ढोल असो, जोपर्यंत तुम्ही बडवणार नाही तोपर्यंत त्याच्यातून आवाज काही येणार नाही. म्हणजे आवाज येण्यासाठी, ध्वनी निर्माण होण्यासाठी त्या वस्तूला बडवलं पाहिजे, म्हणजेच त्या वस्तूमध्ये कंपनं निर्माण झाली पाहिजे आणि तेव्हाच ध्वनी किंवा आवाज निर्माण होणार. आता त्या वस्तूमध्ये कंपन निर्माण झाली, आवाज निर्माण झाला, तो आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतो कसं काय? एकदम सोपं आहे. त्या वस्तूमध्ये कंपन निर्माण झाली, तर त्या वस्तूच्या शेजारी जे काही हवा आहे, त्या हवेच्या थरामध्ये जे काही कण आहे, ते सुद्धा कंप पाहू लागतात. आणि हे कण जे आहे ना, हे स्वतःची जागा कधीच सोडत नाही. हे फक्त मागं-पुढं हलत राहतात. मागं-पुढं हलतात, पुढच्या थरातल्या कणांना धक्का देतात. ते कण सुद्धा हलायला लागतात. ते कण हलायला लागले की ते पुढच्या थरातल्या कणांना धक्का देतात. ते सुद्धा हलायला लागतात. आणि अशा पद्धतीने निर्माण झालेला जो आवाज आहे, ध्वनी आहे, तो मार्गस्थ होतो किंवा आपल्या कानापर्यंत पोहोचायला लागतो आणि आपल्याला कळतं की घंटा वाजायला लागली आणि ढोल पडवायला लागलेला आहे. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी कणांची गर्दी होती, ह्या या ठिकाणी तुम्ही कणांची गर्दी पाहू शकता. ज्या ठिकाणी कणांची गर्दी होती त्याला म्हणलं जातं कॉम्प्रेशन्स म्हणजे संपीडनं आणि ज्या ठिकाणी या माध्यमातली कण एकमेकांपासून लांब जातात त्याला म्हणलं जातं संपीडनं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती की या ठिकाणी माध्यमातले कण हे मागं पुढं हालचाल करताय. म्हणजे ध्वनी लहरींमधले जे काही कण आहे, साऊंड वेव्हज मधले जे काही कण आहे, मागं पुढं हालचाल करतात, जागा ते सोडत नाही. म्हणजेच त्यांची जी हालचाल आहे ही आवाजाच्या प्रसारणाच्या दिशेशी, ध्वनीच्या प्रसारणाच्या दिशेशी समांतर असते. आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. झाला ना कॉन्सेप्ट पक्का? चला आता पुढचं पाहू. चला मग आपण जे काही शिकलो त्याला समराईज करू. ध्वनीची निर्मिती होण्यासाठी वस्तूमध्ये कंपन निर्माण होणं गरजेचं असतं. वस्तूमध्ये कंपन निर्माण झालीच नाही तर ध्वनी निर्माण होऊ शकत नाही. दुसरं, ध्वनी हा यांत्रिक लहरींचा प्रकार आहे. याच्या प्रसारणासाठी सुद्धा भौतिक माध्यमाची गरज लागते. स्थायू, द्रव आणि वायू कुठल्याही प्रकारचं माध्यम पाहिजेच. त्याशिवाय ध्वनी इकडून तिकडे जाऊ शकत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही. मी तुमच्याशी बोलतोय आणि मध्ये जर का निर्वात पोकळी निर्माण केली, आपण व्हॅक्यूम क्रिएट केला, तर मी जे बोलतोय तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला वाटेल की काहीतरी मुख्याच्या बातम्या देतोय सर हा. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं म्हणजे ध्वनी या लॉन्जिट्युडिनल वेव्हचा प्रकार आहे किंवा ध्वनी म्हणजेच लॉन्जिट्युडिनल वेव्हज. हजार वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि ग्रुप सी ला तर एकदम सिंपल प्रश्न येतात. चला पुढचं महत्वाचं म्हणजे आपण हे पण पाहिले की ध्वनी जेव्हा माध्यमातून मार्गस्थ होतो त्यावेळेस काही ठिकाणी कणांची गर्दी होती आणि काही ठिकाणी कण एकमेकांपासून लांब जातात. ज्या ठिकाणी कणांची गर्दी होती त्याला म्हणायचं संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन. ज्या ठिकाणी कण लांब जातात त्याला म्हणायचं रेअर फ्रॅक्शन म्हणजे विरलन. ज्या ठिकाणी कणांची गर्दी झालेली असती त्या ठिकाणी दाब जो असतो हा उच्च असतो आणि घनता सुद्धा जास्त असते. आणि ज्या ठिकाणी कण एकमेकांपासून लांब गेलेले असतात त्या ठिकाणी दाब आणि घनता दोन्हीच्या दोन्ही कमी असते. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का.
बरं आपल्या डोक्यामध्ये तर फिट बसलं, की अणुतरंगाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे ध्वनी आणि ध्वनी म्हणजेच काय? लॉन्जिट्युडिनल वेव्हज. पण इतरही काही उदाहरणं आहेत जे आयोग पेपरला विचारतो. ते म्हणजे जसं स्प्रिंग. स्प्रिंग दाबून सोडली तर त्याच्यामध्ये जे कंपनं निर्माण होतात ते कुठल्या प्रकारचे असतात? ते सुद्धा लॉन्जिट्युडिनल वेव्हज प्रकारचेच असतात किंवा अणुतरंगाच्या स्वरूपाचेच असतात. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर भूकंपाच्या प्राथमिक लहरी म्हणजे पी वेव्हज हे सुद्धा लॉन्जिट्युडिनल वेव्हज किंवा अणुतरंगाचं उदाहरण आहे. या चॅप्टरला आत्ताच सुरुवात केली आणि आयोगाने 2 ते 3 मिनिटाच्या कॉन्सेप्टवरच प्रश्न विचारलेला आहे. आत्ता जी 14 जून 2026 ला एक्झाम झाली कंबाईन ग्रुप बी ची त्याच्यामधून आलेला प्रश्न. प्रश्न काय आहे? तर ध्वनी ऊर्जा म्हणजे टिंब-टिंब आहे. आता तुम्हीच उत्तर द्या बरं. 4 पर्याय दिलेला आहे. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? यांत्रिक ऊर्जेचा कंपन पावणारा स्रोत. एकदम बरोबर हेच तर उत्तर आहे ना. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? अहो, यांत्रिक ऊर्जा, मेकॅनिकल वेव्हज, मेकॅनिकल एनर्जी त्याच्यात कंपन पावणारा स्रोत. विद्युत ऊर्जेत कंपन पावणारा स्रोत आहे का? नाही. चुंबकीय ऊर्जेत कंपन पावणारा स्रोत आहे का? नाही. आणि खालचं तो ऑप्शन येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. कॉन्सेप्ट पक्का. चला, हा प्रश्न पण तुमच्यासाठी अवघड जाणार नाही. कंबाईन ग्रुप बी 2025 च्या पूर्वला आलेला प्रश्न आहे. 4 जानेवारी 2026 ला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये विचारलेला आहे. तुम्हाला यांत्रिक लहरी कळल्या, तुम्हाला अणुतरंग लॉन्जिट्युडिनल वेव्हज कळले, ते कसे जातात ते पण कळलं तुम्हाला, वस्तूमध्ये कशी कंपन पावतात सगळं कळलं. मग हा प्रश्न का अवघड जाणार आहे? काय आहे प्रश्न? तर दट्ट्या पुढं मागं हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात किंवा व्हॉट काइंड ऑफ वेव्हज आर प्रोड्यूस इन अ सिलेंडर कंटेनिंग अ लिक्विड आणि याचं उत्तर आहे अणुतरंग. नसन समजलं ना फक्त हे पुढचा अॅनिमेटेड व्हिडिओ पहा. आता हे सिलेंडर आहे आणि या सिलेंडरमध्ये काय लावलेलं हे पिस्टन लावलेले हे पिस्टन म्हणजे दट्ट हे जेव्हा मागं पुढे सरकतो तेव्हा त्याच्यामध्ये जे द्रव आहे त्या द्रवामध्ये कुठले तरंग निर्माण होतात तर लॉन्जिट्युडिनल वेव्हचे आहे की नाही कॉन्सेप्ट क्लिअर कुठलीही स्पर्धा परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. आता आयोगाचा पॅटर्न हा एन-सी-ई-आर-टी कडे झुकत चाललेला आहे. बी-ए, बी-कॉम किंवा बी-एस-सीच्या मुलांना सुद्धा एन-सी-ई-आर-टीची भीती वाटते. ती भीती घालवायसाठी स्टेट बोर्ड पासून एन-सी-ई-आर-टी पर्यंत मी सगळे माझे व्हिडिओ लेक्चर माझ्या एका ॲपवर रिलीज करत आहे. त्याच्यासाठी एक माझी बॅच आहे. बॅचचं नाव आहे मेंटॉरशिप बॅच. या मेंटॉरशिप बॅचमध्ये ॲप्लिकेशनवर व्हिडिओ रिलीज केल्यावर रोज रात्री तिथं आपले डिस्कशन चालणार आहे. विज्ञानाबद्दलचा असो की इतर सब्जेक्ट बद्दलचा असो. आपण इच्छुक असाल तर नक्की ही बॅच जॉइन करा. आता ज्या पद्धतीने आपण लेक्चर पाहत आलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने आपला कॉन्सेप्ट पक्का केला जाईल, जेणेकरून विज्ञानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटतील. हां, ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. वाटलं तर डाउनलोड करा आणि 965700 3561 वर मला मेसेज टाका डिटेल्ससाठी. चला, साउंड वेव्हची जनरल माहिती तर आपल्याला कळली आणि आता आपल्याला जायचंय डीप मध्ये. आता आपल्याला पाहायचे या ध्वनी लहरीचे म्हणजे साऊंड वेव्हचे गुणधर्म. चला, मग या तरंगाचा सगळ्यात पहिला गुणधर्म जर म्हणला तर तो आहे वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. अहो, एका सेकंदात एका ठराविक ठिकाणाहून जाणाऱ्या तरंगाची किंवा वेव्हची संख्या तिला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. याचं एकक जे असतं ते असतं हर्ट्झ. समजा मी म्हणलं की एका सेकंदामध्ये किंवा एका एका एक वेव्ह आहे तिची फ्रिक्वेन्सी मी म्हणलं 20 हर्ट्झ. याचा अर्थ काय झाला की एका सेकंदामध्ये ही एक वेव्ह आहे. एका सेकंदामध्ये एका ठिकाणाहून 20 वेव्ह पास झाल्या म्हणून त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी किती झाली 20 हर्ट्झ. मी म्हटलं की बाबा दुसरी एक वेव्ह आहे तिची फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्झ आहे. याचाच अर्थ काय झाला की एका सेकंदात एका ठिकाणाहून किती वेव्हज पास झाल्या तर 200 वेव्हज 200 तरंग पास झाले. तरंगांचा दुसरा महत्वाचा गुणधर्म जर म्हणलं तर तरंग लांबी म्हणजेच वेव्हलेंथ. आपल्याला माहिती वेव्ह कसा प्रवास करते अशा नागमोडी पद्धतीने प्रवास करते किंवा ती अशा पद्धतीने दाखवली जाते. याच्यामध्ये एक उंचवटा असतो आणि एक खोळगट असतो म्हणजे हे बाबा याच्यामध्ये एक दरी असते आणि एक शिखर असतं. याला इंग्लिशमध्ये म्हणायचं क्रस्ट आणि याला म्हणायचं ट्रफ्ट. मग दोन दऱ्यांमधलं किंवा दोन शिखरांमधलं जे अंतर आहे त्याला म्हणलं जातं वेव्हलेंथ आणि त्याचं एकक आहे 1 मीटर. आता तुम्हीच सांगा, ही एक वेव्ह आहे आणि ही एक वेव्ह आहे. कोणाची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त आहे? तर याची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त आहे आणि याची वेव्हलेंथ कमी आहे. म्हणून याला काय म्हणायचं? याला म्हणायचं शॉर्ट वेव्ह आणि याला म्हणायचं लाँग वेव्ह. झाला की नाही कॉन्सेप्ट पक्का?
ध्वनीचा तिसरा महत्वाचा गुणधर्म जर लक्षात घेतला तर तो आहे आयाम, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय, की कणाच्या मूळ स्थितीपासून होणारे कमाल विस्थापन. ही कणाची मूळ स्थिती आहे, इथून होणारे कमाल विस्थापन, इथून होणारे कमाल विस्थापन, याला काय म्हणायचं, आयाम. साध्या भोळ्या भाषेत सांगतो, हे जी शिखर आहे त्याची मूळ स्थितीपासून असलेली उंची आणि जी दरी आहे हिची मूळ ठिकाणापासून असलेली खोली, यालाच काय म्हणायचं, अँप्लिट्यूड म्हणजे आयाम म्हणायचं. तर आयाम विसरून जा, आता अँप्लिट्यूडच लक्षात राहू द्या. आता हा जो अँप्लिट्यूड आहे याचं जे एकक आहे ते असतं मीटर. आता सगळ्यात महत्वाची पेपरला येणारी फॅक्ट तुम्हाला सांगतो. आयाम आहे किंवा अँप्लिट्यूड जे आहे ते काय ठरवतं, तुमच्या आवाजाचा मोठेपणा किंवा छोटेपणा. तुम्ही हळू बोलताय किंवा जोरात बोलताय, कशावरून ठरतं, अँप्लिट्यूड वरून ठरतं. जर का तुम्ही एकदम हळू बोलताय तर त्या केसमध्ये तुमचा अँप्लिट्यूड जो आहे ध्वनीचा तो एवढाच राहणार आणि जर का तुम्ही कोणाशी भांडताय जोर जोरात तर त्या केसमध्ये तुमचा अँप्लिट्यूड जो आहे ध्वनीचा आयाम जो आहे तो एवढा मोठा होणार. म्हणजे आयाम किंवा अँप्लिट्यूड काय ठरवत असतं, तर तुमच्या आवाजाचा मोठेपणा किंवा हळूपणा, ज्याला आपण तीव्रता सुद्धा म्हणतो, ध्वनीची तीव्रता सुद्धा म्हणतो. याचं एकक जे आहे ते आहे डेसिबल. आपल्या कानाच्या सुरक्षेसाठी सांगतो, की 85 डेसिबल पर्यंतचा आवाज आपण ऐकू शकतो. त्याच्या वरचा आवाज आपण ऐकला तर आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो. सर्वसाधारण मी जेव्हा तुमच्याशी बोलतो, तेव्हा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे संभाषण चालतं, त्याच्यामध्ये आवाज किती असतो, तर 60 डेसिबलचा असतो. चला, ध्वनीचा पुढचा गुणधर्म, तारत्व किंवा पिच. रात्री आपण झोपलेलो आहे आणि आपल्या कानात अचानक मच्छर येतो गुन करतो आणि आपल्याला इरिटेट होतं. तर ते काय आहे? तर ते आहे पिच. मग शास्त्रशुद्ध व्याख्या काय सांगता येईल, की बाबा ध्वनी किंवा आवाजाचा तो गुणधर्म ज्याच्यावरून आपल्याला कळतं, की हा आवाज बारीक आहे, तीक्ष्ण आहे का घोगरा आहे. म्हणजे आवाजाचा घोगरेपणा किंवा तीक्ष्णपणा, आपण त्याला चिरका आवाज म्हणतो, तो ठरवणारा गुणधर्म म्हणजे पिच. आता पिच जो आहे हा पूर्णपणे ध्वनीच्या वारंवारतेवर अवलंबून असतो, फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असतो. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा ध्वनीचा पिच जास्त, म्हणजे तो ध्वनी हाय पिचचा झाला. आणि जेवढी फ्रिक्वेन्सी कमी तेवढा तो ध्वनी लो पिचचा झाला. आलं लक्षात. मग हाय पिचच्या ध्वनीचं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलांचा आवाज कसा अचानक किंकाळी मारत मारत रडतात, आहे की नाही. महिलांचा आवाज, डासांची गुणगुण आणि शिट्टीचा आवाज. आणि कमी पिचचा आवाज जर म्हणलं तर मग तो पुरुषांचा आवाज, सिंहांची गर्जना आणि तबल्याचा किंवा ढोलाचा आवाज. कळलं ना तुम्हाला, बायकांपेक्षा माणसांचा आवाज हळूच असतो, कमीच तीक्ष्ण असतो. त्याच्यामुळे माणसांचं बायकांसमोर काही चालत नाही. जो कॉन्सेप्ट तुम्हाला मी आता सांगितलंय ना, तोच इथं समराईज केलेला आहे. इकडं तुम्हाला तीव्रता सांगितली आणि इकडं तुम्हाला पिच सांगितलेलं आहे. म्हणजे दोघांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास केलेला आहे. काही नाही करायचं, 2 मिनिटं थांबायचं, याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि निवांत वाचून घ्यायचं. चला, मग मोरल ऑफ द स्टोरी काय, की पेपरला काय विचारलं जाऊ शकतं? तर वारंवारतेच्या मूल्यावरून त्या ध्वनीचा पिच ठरत असतो. फ्रिक्वेन्सीच्या किमतीवरून त्या ध्वनीचा पिच ठरत असतो. तर अँप्लिट्यूडच्या किमतीवरून त्या ध्वनीचा मोठेपणा किंवा तीव्रता ठरत असते. आत्ताच सगळं आपण पाहिलेलं आहे. गमतीशीर गोष्ट अजून एक सांगतो, की माणसाचा किंवा पुरुषाचा जो स्वरतंतू असतो तो 20 लांब असतो आणि स्त्रियाच्या स्वरतंतूची लांबी असते 15 मग त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, बायकांसोबत भांडताना तुम्ही जिंकूच शकत नाही. कारण की तुम्ही एक शब्द बोलेपर्यंत त्यांचे 10-20 शब्द झाले असे पकडा. सांगतोय तसं. म्हणजे त्यांची बोलायची स्पीड जास्त असते. आणि त्याच्यामुळे कसं आहे, की आपल्याला वाटतं बातम्या देताना बायका समोर ठेवतात का दिसायला छान असतात त्याच्यामुळे ऑडियन्स जमवती नाही. बाईला जो काही कंटेंट दिलेला आहे, तर ती कमीत कमी वेळेमध्ये जास्त इफेक्टिव्हली पूर्णपणे सांगू शकते. तेच सांगायचं झालं माणसाला, तर वेळ लागतो. माणूस हळू बोलतो, स्त्री फास्ट बोलते. आलं लक्षात कशामुळं? कारण की त्यांचा जो स्वरतंतू आहे किंवा कंठ आहे, जिथं ध्वनीची निर्मिती होती, त्याची लांबी कमी असते. पुरुषाच्या स्वरतंतूची लांबी जास्त असते. 20 कॉन्सेप्ट पक्का. चला, आपण जेवढं शिकलोय ना, त्याच्यावर आयोगाने परत प्रश्न विचारला राज्यसेवा पूर्व 2024 ला. काय दिलेलं आहे? तर खाली विधानं दिलेली ती सत्य आहे का असत्य तुम्ही मला सांगायची. आवाजाच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते? असते. आवाजाच्या वारंवारतेचं म्हणजे फ्रिक्वेन्सीचं एकक हर्ट्झ आहे? आहे. आवाजाची तीव्रता म्हणजे मोठेपणा आहे का, हळू बोलतोय का मोठ्याने बोलतोय, ती तीव्रता मोजण्यासाठी काय वापरलं जातं? डेसिबल. आत्ताच पाहिलं. आणि आवाजाचा मोठेपणा किंवा हळूपणा कोण ठरवत असतं, तीव्रता कोण ठरवत असतं? ते अँप्लिट्यूड ठरवत असतो. आलं लक्षात? आणि आवाज तीक्ष्ण आहे का घोगरा आहे, पिच कोण ठरवत असतं? तर फ्रिक्वेन्सी ठरवत असते. आपण आता सगळं पाहिलेलं आहे. कॉन्सेप्ट पक्का. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सगळेच्या सगळे पर्याय बरोबर आहे. चला,
आता पुढचा टॉपिक काय पाहायचंय तर ध्वनीचं आपल्याला वर्गीकरण पाहायचंय. क्लासिफिकेशन ऑफ साऊंड कोणत्या बेसिसवर केलं जातं पाहू ना डिटेल. चला, ध्वनीचे जे वर्गीकरण आहे हे प्रामुख्याने वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी वरून केलं जातं. याचे फ्रिक्वेन्सी वरून साधारणतः तीन प्रकार पडतात. पहिला इन्फ्रासोनिक साऊंड, दुसरा ऑडिबल साऊंड आणि तिसरा अल्ट्रासोनिक साऊंड. आता इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे काय? अहो, ज्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहे त्याला तुम्ही इन्फ्रासोनिक म्हणा. ज्या ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ, हा किलो हर्ट्झ नाही, 20,000 हर्ट्झ पर्यंत आहे त्याला म्हणायचं तुम्ही ऑडिबल ध्वनी किंवा ऑडिबल साऊंड. आणि ज्या ध्वनीची वारंवारता 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त आहे त्याला म्हणायचं अल्ट्रासॉनिक साऊंड. सॉनिक म्हणजे साऊंड. ठीक आहे. मग आता या इन्फ्रासॉनिक साऊंडचं उदाहरण द्यायचं झालं तर खास करून हत्ती झाले, वेल मासे झाले किंवा गेंडा झाले, हे एकमेकांशी कम्युनिकेशन करण्यासाठी या इन्फ्रासॉनिक वेव्हचा वापर करत असतात. हे आपण ऐकू शकत नाही. आपली जो कानाची हिअरिंग कॅपॅसिटी आहे ती 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर हे जे अल्ट्रासॉनिक साऊंड आहे, या अल्ट्रासॉनिक साऊंडची उदाहरणं द्यायची झाली तर वटवाघूळ झालं, त्याच्यानंतर डॉल्फिन झालं, कुत्रे झाले, काही पक्षी झाले, काही अल्ट्रासॉनिक यंत्रे झाली, वैद्यकीय उपकरणं झाली, याच्यामध्ये याचा वापर केला जातो. डॉल्फिन झालं, कुत्रे झाले किंवा डॉल्फिन किंवा मग तुम्ही पकडा की वटवाघळ झाले, हे याचा तर सर्रास वापर करतात. कुत्र्याची कानं इतकं तीक्ष्ण असतात की काही शिट्टींचा आवाज आपल्याला ऐकायला पण येणार नाही, कारण त्यांची फ्रिक्वेन्सी वारंवारता जी आहे त्याच्यातून निर्माण होणारी ध्वनीची ही 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त आहे. ते फक्त कुत्रेच ऐकू शकतात. पेपरला उदाहरणं सुद्धा विचारले जातात. इतर काही महत्त्वाचं म्हणलं तर हे अल्ट्रासॉनिक वेव्हचे ॲप्लिकेशन उपयोग खूप महत्त्वाचे आहे. एखादी गर्भवती स्त्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाते बाळाला पाहण्यासाठी, तिच्या पोटातल्या बाळाचा अभ्यास म्हणजे बाळ कसं आहे पोटातले पाहण्यासाठी जाते, तेव्हा ती सोनोग्राफी जी घेतली जाते ना, त्या सोनोग्राफीमध्ये या अल्ट्रासॉनिक वेव्हज असतात. अल्ट्रासॉनिक वेव्हज त्या गर्भावर पडतात आणि त्या गर्भाची इमेज आपल्याला त्या याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये दिसत असते. म्हणजे सोनोग्राफीमध्ये काय असतं, तर अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर केलेला असतो. त्याच्यानंतर सोनार यंत्रणा. सोनार यंत्रणामध्ये जहाज आहे, बरोबर आहे. जहाज एका पाण्याच्या खोलीपासून वरच तरंगलं पाहिजे. जर का तळ जवळ असला आणि जहाज धडकलं तर ऍक्सिडेंट होऊ शकतात. म्हणून जहाजाची त्या समुद्राची खोली मोजण्यासाठी जहाजामध्ये सोनार नावाची यंत्रणा बसवलेली असती. आणि त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे हे अल्ट्रासॉनिक वेव्हज इतके खतरनाक आहे, की एखादी गोष्ट तुम्ही वेल्ड केलेली आहे, मोठी धातूची पट्टी आहे, जाड थिकनेस आहे, बरोबर आहे, 20 mm, 30 mm, 40 mm थिकनेस असलेला एखादा धातूचा गोळा आहे, त्याच्या पोटामध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे याच्यात काही डिफेक्ट आहे का, आतमध्ये पोकळ आहे का, तर याच्यासाठी सुद्धा या अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर केला जातो. कॉन्सेप्ट पक्का? ही जी इमेज आहे ही डायरेक्ट मी 9वीच्या धड्यातून घेतलेली आहे आणि याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की बाबा स्रावातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासॉनिक वेव्हचे उपयोग काय? सगळ्यात पहिल्यांदा एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क करण्यासाठी सुद्धा अल्ट्रासॉनिक वेव्हचा उपयोग होतो. त्याच्यानंतर प्लास्टिकचे पृष्ठभाग जर तुम्हाला जोडायचे असेल, वेल्डिंग करायचे असेल, तरी सुद्धा तुम्हाला या अल्ट्रासॉनिक वेव्हचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे दूध आहे, दुधामधले बॅक्टेरिया तुम्हाला मारून टाकायचे आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा अल्ट्रासॉनिक वेव्हचा उपयोग केला जातो आणि दूध जास्त काळ टिकतं. हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करायचा आहे, ते हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारं इकोकार्डिओग्राफी नावाची जी टेक्निक आहे, ही सुद्धा या अल्ट्रासॉनिक वेव्हच्या प्रिन्सिपलवरच डिपेंड असते. त्याच्यानंतर माणसाच्या शरीराच्या अंतर्गत भागाच्या प्रतिमा घ्यायच्या आहे, गर्भाची चाचणी, चाचणी म्हणण्यापेक्षा गर्भ कसा आहे ते पाहायचं असेल, तो ठीक आहे, व्यवस्थित आहे, हे जर का पाहायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे कारखान्यांमध्ये सुद्धा या अल्ट्रासॉनिक वेव्हचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. धातूच्या ठोकळ्यामधले तडे, भेगा शोधण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. आयोग प्रश्न विचारतो. ग्रुप सी ला ते जास्त वन लाईन प्रश्न येतात, त्याच्यामुळे असे किरकोळ का होईना वाटणाऱ्या गोष्टी वाचून ठेवा. पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला, जेवढं शिकलोय ना त्याच्यावर आयोगाने लगेच प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्वला. प्रश्न काय आहे तर सोनार साऊंड नेव्हिगेशन तंत्र हे टिंब यासाठी वापरले जाते. कशासाठी वापरले जाते तुम्हीच सांगा. सोनार कशासाठी वापरलं जातं? एक तर खोली मोजण्यासाठी किंवा एका जहाजाचं दुसऱ्या जहाजाशी कम्युनिकेशन करण्यासाठी. पाणबुड्या सुद्धा याचा वापर करतात. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. कॉन्सेप्ट पक्का? चला, मी आत्ता जे सांगितलं ना ते फक्त तुम्हाला व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे. सोनारचा लॉंग फॉर्म सुद्धा पेपरला विचारतात ना. साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग हा सोनारचा लॉंग फॉर्म आहे. याचा वापर कशासाठी होतो? तर समुद्राचा तळ किती खोल आहे हे पाहायसाठी.
जर जहाजाला कळलंच नाही समुद्राचा तळ किती खोल आहे, जाऊन धडकायचं ना, ते अडकून बसायचं ना. मग ते होऊ नये म्हणून त्याच्यात सोनार टेक्नॉलॉजी लावलेली असते. पहा, ही जी आहे ना, ही सोनोग्राफी केलेली पहा बाळाची, हां, आणि बाळ दिसतंय हालताना, की आईच्या गर्भामध्ये कसं आहे, काय त्याची वाढ कशी आहे, हे सगळं पाहण्यासाठी जी सोनोग्राफी केली जाते, त्याच्यामध्ये सुद्धा या अल्ट्रासॉनिक वेव्हचाच वापर केला जातो. हृदयांच्या झडपांचा अभ्यास करायचा झाला, इकोकार्डिओग्राफीमध्ये सुद्धा या अल्ट्रासॉनिक वेव्हचा, इकोकार्डिओग्राफी म्हणजेच ईसीजी. तुम्ही गेल्यावर करता ना, अचानक तुम्हाला घाम आलाय, हां, आणि एकदम तुम्ही चक्कर येऊन पडले, की डॉक्टर पहिल्यांदा ईसीजी करतो. ते ईसीजी म्हणजे इकोकार्डिओग्राफी आणि त्याच्यामध्ये सुद्धा अल्ट्रासॉनिक वेव्हचाच वापर केलेला असतो. कुठलीही स्पर्धा परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. आता आयोगाचा पॅटर्न हा एन-सी-ई-आर-टीकडे झुकत चाललेला आहे. बी-ए, बी-कॉम किंवा बी-एस-सीच्या मुलांना सुद्धा एन-सी-ई-आर-टीची भीती वाटते. ती भीती घालवायसाठी स्टेट बोर्डपासून एन-सी-ई-आर-टी पर्यंत मी सगळे माझे व्हिडिओ लेक्चर माझ्या एका ॲपवर रिलीज करत आहे आणि त्याच्यासाठी एक माझी बॅच आहे. बॅचचं नाव आहे मेंटॉरशिप बॅच. या मेंटॉरशिप बॅचमध्ये ॲप्लिकेशनवर व्हिडिओ रिलीज केल्यावर रोज रात्री तिथं आपले डिस्कशन चालणार आहे. विज्ञानाबद्दलचा असो की इतर सब्जेक्टबद्दलचा असो. आपण इच्छुक असाल तर नक्की ही बॅच जॉइन करा. आता ज्या पद्धतीने आपण लेक्चर पाहत आलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने आपला कॉन्सेप्ट पक्का केला जाईल, जेणेकरून विज्ञानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटतील. हां, ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. वाटलं तर डाउनलोड करा आणि 965700 3561 वर मला मेसेज टाका डिटेल्ससाठी. चला, पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न? मी आता नाही सांगणार बरं का. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं जमणार आहे. कंबाईन पूर्व 2019 ला आलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सी आणि डी. आपल्याला काय सांगितलं होतं की खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे आपल्याला ते विचारलेलं होतं. ध्वनी तरंग हे अवतरंग आहे. चूक हे अनुतरंगाचा भाग आहे. ऐकू येणाऱ्या ध्वनीच्या तरंगाची वारंवारता 20 किलोहर्ट्झ असते. नाही, 20 पासून 20,000 किलोहर्ट्झ एवढी असते. 20,000 हर्ट्झ एवढी असते. म्हणजे हे सुद्धा चूक आहे. मग उत्तर बरोबर कोणतं आहे? तर ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हा पर्याय बरोबर आहे आणि अनियतकालिक ध्वनी तरंगाला गोंधळ किंवा नॉईज म्हणलं जातं. हे सुद्धा बरोबर आहे. या नॉईज बद्दल आपण पाहणारच आहे पुढं. कंबाईन पूर्व 2021 ला आलेला प्रश्न. काय होतं माहिती का? जर कॉन्सेप्ट पक्का असेल ना, तर आपला प्रश्न चुकत नाही. पण जर कॉन्सेप्ट फक्त वरवर क्लिअर केलेला असेल आणि असा ट्रिकी प्रश्न आला, की आपली विकेट पडती. चला, प्रश्न काय आहे? तर ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड मीन्स पहिला पर्याय दिला होता श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता, ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा आणि ध्वनी श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा. याचं उत्तर जे आहे ना मित्रांनो ते आहे ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. आपल्याला माहिती आहे की ऑडिबल साऊंड जो आहे तो 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ याच दरम्यान ऐकू येतो. मग ध्वनी काय आहे तर माझ्या कानाची क्षमता आहे की ज्या हर्ट्झचा आवाज मी ऐकू शकतो कमीत कमी म्हणजे 20 हर्ट्झ त्याच्या वरचाच मी आवाज ऐकू शकतो, त्याच्या खालचा ऐकू शकत नाही. म्हणून ध्वनी ही श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता पुढचा मुद्दा जो पेपरला नेहमी विचारला जातो, तो आहे ध्वनीचा वेग, स्पीड ऑफ साउंड. तुम्हाला वाटेल मित्रांनो, सध्या आपण स्टेट बोर्ड पाशीच आहे. हां, याच्या पुढचं लेक्चर आहे ना, ते कम्प्लिटली एन-सी-ई-आर-टी वर राहणार आहे. घाम काढणारे लेक्चर आहे हां. पण मी हे लक्षात ठेवा, माझी जी बॅच आहे, याच्यामध्ये जे व्हिडिओ लेक्चर आहे, मी कंबाईन ग्रुप सी आणि कंबाईन ग्रुप बी आणि राज्यसेवा याच्यासाठी वेगळं नाही. मी ओव्हरऑल सगळाच विचार करून एन-सी-ई-आर-टीचा विचार करून माझं लेक्चर बनवतोय. त्याच्यामुळे माझे लेक्चर तुम्हाला एन-सी-ई-आर-टी, लुसेंट याचे कॉन्सेप्ट पक्के करणारेच भेटणार आहे. चला, मग आता पाहायचा आहे ध्वनीचा वेग. ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त कुठं असतो? स्थायूमध्ये. त्याच्यापेक्षा कमी द्रवामध्ये आणि त्याच्यापेक्षा कमी गॅसमध्ये. सगळ्यात जास्त वेग सॉलिडमध्ये, त्याच्यापेक्षा कमी लिक्विडमध्ये, त्याच्यापेक्षा कमी गॅसमध्ये. साधं उदाहरण तुम्ही लहानपणी पण एक्सपिरियन्स केलेलं असणार आहे. मस्तपैकी तुम्ही काय करायचे, बाकड्यावर डोकं ठेवून झोपायचे, कान ठेवून झोपायचे हां आणि अचानक मित्राचा जोरात त्या बाकड्याला फटका मारायचा आणि धनकन कानामध्ये आपला आवाज यायचा. बरोबर आहे. मग तेव्हाच कळायचं आपल्याला, की बाबा ध्वनी जो आहे त्याचा वेग स्थायूमध्ये सगळ्यात जास्त असतो. या ध्वनीचा सगळ्यात पहिल्यांदा वेग मोजण्याचं काम कोणी केलं होतं? तर इटालियन भौतिकशास्त्रज्ञ बोरोली आणि विवियानी यांनी 1660च्या दशकात केलं होतं. आता हा जो चार्ट आहे हा खूप महत्वाचा आहे. स्क्रीनशॉट मी हा डायरेक्टली 9वीच्या पुस्तकातून घेतलेला आहे. पॉज करा, डिटेलमध्ये पाहून घ्या.
हे सगळं मी जरी सांगितलं तर लक्षात राहणार नाही. एक दोनदा पहा, तुमच्या लक्षात राहून जाईल. हा ध्वनी टॉपिक जसा जसा पुढे जाणार आहे ना, तसा तसा रंगतदार होणार आहे आणि तसा तसा अवघड कॉन्सेप्ट पण पक्की केले जाणार आहे. मग आता आपल्याला पाहायचंय ध्वनी मधला पुढचा कॉन्सेप्ट टॉपिक, ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक. ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारा पहिला महत्वाचा घटक म्हणलं तर तापमान. जसं जसं तापमान वाढतं तसं तसं ध्वनीचा वेग वाढतो. सर्वसाधारणपणे हवेचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं की ध्वनीचा वेग सुद्धा 0.61 मीटर पर सेकंदने वाढतो. सर्वसाधारणपणे 0 डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा वेग किती असतो? 331 मीटर पर सेकंद. मग तुम्ही विचार करा, 20 डिग्री सेल्सिअसचं तापमान झालं हवेचं, तर त्यावेळेस ध्वनीचा वेग किती असणार आहे? 40 डिग्री झाल्यावर किती असणार आहे? मग त्या 40ला सरळ सरळ 0.61 मीटर पर सेकंद गुणून घ्यायचं. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. हे या ठिकाणी लक्षात राहू द्या. तापमानाचा संबंध कसा आहे? कारण पेपरला हेच विचारलं जातं. ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमुळाच्या समानुपाती असतो. म्हणजेच तापमान जर चौपट झालं तर ध्वनीची जी स्पीड आहे ती दुप्पट होत असते. ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणला तर आर्द्रता, ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणून सुद्धा ओळखतो. आता ह्युमिडिटी म्हणजे काय? अहो, हवेत असणाऱ्या पाण्याची वाफ. आता घनता आणि आर्द्रता या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. मी ज्या रूम मध्ये बसलेलो आहे त्या रूम मध्ये कणांची जी एकूण संख्या आहे ती या रूमची घनता ठरवते. बरोबर आहे. आता या रूम मध्ये पाण्याचं बाष्प वाढायला लागलं. पाण्याचं बाष्प हलकं आहे. त्याला जिथं जिथं जागा भेटली तिथं तिथं ते जायला लागलं आणि हे जे कण होते सुरुवातीचे माझ्या रूम मधले त्यांना दूर दूर लोटायला लागलं. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं की जास्तीत जास्त जागा जी आहे ती पाण्याच्या वाफेने व्यापून घेतली, जी सगळ्यात जास्त हलकी आहे. म्हणजेच आता या रूम मध्ये जी घनता आहे ती कमी झाली. म्हणजे आर्द्रता वाढली तर घनता कमी होती आणि आर्द्रता वाढली तर ध्वनीचा वेग सुद्धा वाढतो. त्याच्यामुळं हिवाळ्यामध्ये ट्रेनची जी शिट्टी असती ती खूप दूर पर्यंत ऐकायला येते. त्याचं कारण हेच असतं, आर्द्रता वाढली की ध्वनीचा वेग वाढतो. तिसरं महत्वाचं म्हणजे दाब. सगळ्यात महत्वाचं की बाबा दाब, स्थिर तापमानाला हवेचा दाब वाढवला किंवा कमी केला, काही जरी केलं तरी ध्वनीच्या वेगावर कोणताच परिणाम होत नाही. ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारा दुसरा घटक पाहायच्या आधी आपल्याला पाहावं लागणारे अनुभार किंवा मॉलिक्युलर वेट म्हणजे काय? मॉलिक्युलर वेट म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही हो. वायू किती जड आणि किती हलका आहे याचं एकक, याचं मोजायचं एकक जर म्हणलं तर ते असतं मॉलिक्युलर वेट. वायू जितका जड असल तितक्या कमी वेगानं ध्वनी त्यातून प्रवास करतो आणि वायू जितका हलका असल तितक्या जास्त वेगाने ध्वनी त्यातून प्रवास करतो. म्हणजे ज्या वायूचा मॉलिक्युलर वेट, अनुभार हा जास्त आहे त्या वायूतून ध्वनी कमी स्पीडने प्रवास करणार. पण ज्या वायूचा ॲटॉमिक वेट, अनुभार हा कमी आहे त्या केसमध्ये ध्वनी जास्त जोराने प्रवास करणार. असं का बरं होतं? तर हलक्या वायूचे जे कण असतात ते खूप जवळ जवळ असतात आणि ते ध्वनीचे कंपन एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत पोहोचवू शकत असतात. भले ते जागा सोडणार नाही, जागेवरच करतील, कंपन पावतील, पण ते ध्वनीची कंपने एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत पोहोचू शकतात. या उलट जड वायूचे कण हे संथ असल्यामुळे त्यांना कंपने पुढं नेण्यास जास्त वेळ लागतो. म्हणून स्पीड ऑफ साऊंड जी आहे ती ज्या वायूचा ॲटॉमिक वेट जास्त आहे त्यामध्ये ती कमी असते आणि जो हलका वायू आहे त्यात ती जास्त असते. बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर हायड्रोजन. हायड्रोजन हा विश्वामधला सगळ्यात हलका वायू आहे. याचा अनुभार खूपच कमी असतो. त्याच्यामुळे जेव्हा साऊंड हायड्रोजन मध्ये जातो तेव्हा इतर कुठल्याही वायूपेक्षा हायड्रोजन मधून जाताना साऊंडची स्पीड सगळ्यात जास्त असते. पेपरला विचारलं जाऊ शकतं. चला, आपल्याला आता
अणुभार काय असतो, मॉलिक्युलर वेट काय असते हे कळलेलं आहे, त्याच्यामुळे हा कॉन्सेप्ट समजायला अवघड जाणार नाही. वायूचा अणुभार जास्त असला की ध्वनीचा वेग कमी असतो. वायूचा अणुभार कमी असला, वायू हलका असला तर ध्वनीचा वेग साहजिकच जास्त असणार आहे. जड वायू ध्वनीचा वेग कमी, हलका वायू ध्वनीचा वेग जास्त. तेच या ठिकाणी दिलेलं आहे. कंबाईन ग्रुप सी पूर्व 2023 ला आलेला प्रश्न. आता इतक्यात 5 मिनिटात जो कॉन्सेप्ट पक्का केला ना टॉपिक वरचा, पहा त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय होता, तर तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग टिंब टिंब सेंटीमीटर पर सेकंद वाढतो. आपल्याला माहितीये 1 डिग्री सेल्सिअसनी जर का तापमान वाढलं तर हवेचा वेग 0.61 मीटर पर सेकंद वाढतो. म्हणजे तिथे युनिट कोणतं, तर मीटर पर सेकंद. त्याचं कन्वर्जन या ठिकाणी त्यांनी काय केलं आयोगाने, सेंटीमीटर पर सेकंद मध्ये केलं. म्हणजे उत्तर काय आलं, 61.61 मीटर पर सेकंदचं रूपांतर जर तुम्हाला सेंटीमीटर पर सेकंद मध्ये करायचं झालं तर उत्तर 61च येणार. कॉन्सेप्ट पक्का. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण जेव्हा 9वीचं किंवा 8वीचं पुस्तक वाचतो, तेव्हा पुस्तकाला सुरुवात झाली ना, इथं सांगितलेलं असतं थोडं आठवा. आणि थोडं आठवावरच आयोग जातो आणि तिथंच प्रश्न विचारतो. मी कितीतरी उदाहरण तुम्हाला दाखवून देईन. चला, मग इथं काय आहे थोडा आठवामध्ये प्रश्न विचारलेले, की ध्वनीची गती ही तिच्या वारंवारतेवर कशा प्रकारे अवलंबून नसते. ऍक्च्युली ध्वनीची गती तिच्या वारंवारतेवर अवलंबून नसते. वारंवारता म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. एका ठिकाणाहून जाणाऱ्या तरंगाची संख्या एका सेकंदात. समजा या एका सेकंदामध्ये 2 तरंग पास होत आहे आणि हे जे वेव्ज आहे या एका सेकंदामध्ये 4 तरंग पास होत आहे. इथं टाइम तर ठराविक आहे. इथं सांगितलं काय आहे, की स्पीड ऑफ साऊंड म्हणजे काय, की एक टोटल मोठ्याच्या मोठं अंतर कापायसाठी ही जी वेव्ज आहे, जिची फ्रिक्वेन्सी 2 हर्ट्स आहे आणि हिची फ्रिक्वेन्सी समजा 4 हर्ट्स आहे, या दोघांना किती वेळ लागणार आहे. आणि हा जो वेळ आहे हा कधीच या वेव्हच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नसतो. तो डिपेंड असतो ध्वनीच्या, हा जो वेग आहे हा डिपेंड असतो माध्यमाच्या भौतिक गुणधर्मावर, जसं तापमान, आर्द्रता आणि माध्यमाचं स्वरूप याच्यावर अवलंबून असतो. ध्वनीचा वेग कधीही ध्वनीच्या वारंवारतेवर अवलंबून नसतो. कायमचं लक्षात राहू द्या. आता वेळ झालेली आहे. इतर पण महत्वाचं पाहायचं, पेपरला विचारलं जातं. चला कॉन्सेप्ट पक्का करू. इतर पण महत्वाचा मधला सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट प्रतिध्वनी म्हणजे इको. मी मस्तपैकी माझ्या बायकोसोबत डोंगरावर गेलोय फिरायला. डोंगराच्या माथ्यावर जातोय, बायकोचं नाव सीमा आहे. मी जोरात ओरडतोय, सीमा. एकदा जोरात सीमा ओरडलं की तिकडून परत आवाज येतो, सीमा 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 सीमा. म्हणजे हे जे आहे याला काय म्हणलं जातं, प्रतिध्वनी किंवा इको. मग हा जर इको निर्माण व्हायचा असेल तर त्याच्यासाठी 2 अटी आहेत. सगळ्यात पहिलं काय, की माझ्यापासून परावर्तक पृष्ठभाग, जिथून माझा ध्वनी लहरी जे आहे, माझा आवाज जो आहे तो धडकून परत येणार आहे, हा कमीत कमी 17.2 मीटर पाहिजे माझ्यापासून. किती, 17.2. हा, दोन्ही बाजूचं अंतर जर मोजलं तर 34.4 होतं. पण माझ्यापासून तो किती लांब पाहिजे, 17.2 पाहिजे कमीत कमी. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की माझा जो मेंदू आहे, या मेंदूचं कसं आहे, की 0.1 सेकंदाच्या आत जर मला 2 आवाज आले तर माझ्या मेंदूला फरक नाही करता येत. त्याच्यामुळे जर का 2 आवाजामधला फरक करायचा असेल मेंदूला, तर सगळ्यात पहिल्यांदा वेळ किती पाहिजे, तर 0.1 सेकंद पेक्षा जास्त पाहिजे. आलं लक्षात. म्हणजेच काय, की माझ्या मेंदूवर ध्वनीचा परिणाम 0.1 सेकंद राहतो. त्यामुळं प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येण्यासाठी मूळ ध्वनी आणि परावर्तित ध्वनी यांच्यामध्ये किमान 0.1 सेकंदचा तरी फरक असणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे किमान अंतर किती पाहिजे परावर्तक पृष्ठभागापासून. मी म्हणलं ना, माझ्यापासून परावर्तक पृष्ठभाग 17.2 पाहिजे. टोटल अंतर काढलं किती होतं ते, 34.4 मीटर एवढं होतं. हे पहा या ठिकाणी ओरडतोय, त्याच्यानंतर हा परावर्तक पृष्ठभाग आहे, इथून परत ध्वनी त्याच्यापर्यंत परत आला. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा जो कॉन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो निनाद किंवा रिव्हर्बरेशन.
आता याच्यात होतं काय, की एखादी रूम आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं सामान नाही. अचानक तुम्ही त्या रूम मध्ये गेला, दार लावलेलं असलं, तुम्ही बोलायला लागला, की तो वेगळाच काहीतरी गोंगाट झाल्यासारखा निर्माण होतो, टन आवाज यायला लागतो. मग यालाच काय म्हणलं जातं? निनाद म्हणलं जातं. बंदिस्त सभागृहात किंवा खोलीमध्ये या ज्या ध्वनी लहरी असतात, वारंवार परावर्तित होतात आणि त्यामुळं आवाज रेंगाळतो आणि एकाच वेळी अनेक आवाज आल्यामुळं आवाजामध्ये अस्पष्टता निर्माण होते. यालाच म्हणलं जातं निनाद. आणि जर का निनाद टाळायचा असेल, तर घराच्या ज्या भिंती आहेत, त्या रूमच्या ज्या भिंती आहे, त्याच्यावर मग काय केलं जातं? ध्वनी शोषक साहित्याचा वापर केला जातो. फायबरचं बोर्ड, थर्माकोल, खरबडीत प्लास्टर, जाड पडदे इत्यादी. बऱ्याच वेळा आपण मॅक नंबर ऐकत असतो. काय असतं मॅक नंबर? चला समजून घेऊ आता. हे सुद्धा ध्वनीशी रिलेटेड आहे. सुपरसॉनिक वेग म्हणजे सुपरसॉनिक स्पीड. जर मॅक नंबर 1 पेक्षा जास्त असेल, तर त्या वेगाला म्हणलं जातं सुपरसॉनिक स्पीड. याचं उदाहरण द्यायचं झालं तर लढाऊ विमान. त्याच्यानंतर हायपरसॉनिक स्पीड. जर मॅक संख्या 5 पेक्षा जास्त असेल, तर त्या वेगाला हायपरसॉनिक म्हणलं जातं. हा. आणि तिसरं आहे सोनिक बूम. आता सोनिक बूम म्हणजे काय, की जेव्हा एखादी वस्तू ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करते, तेव्हा हवेत अत्यंत शक्तिशाली अशा शॉक वेव्हज तयार होतात. कधी कधी तर विमान जर का आपल्या घराच्या एकदम फायटर विमान घरापासून एकदम जवळून गेलं, तर आपल्या ज्या खिडक्या आहे काचेच्या त्या सुद्धा फुटतात. ते कशामुळं? तर या सोनिक बूम मुळे. कॉन्सेप्ट पक्का? चला, आता इतके जे कॉन्सेप्ट पक्का केला त्याच्यावर परत आयोगाने प्रश्न विचारले. कंबाईन पूर्व 2022. मी उत्तर देणार नाही. 20 सेकंदाचा वेळ घ्या आणि तुम्हीच सोडून काढा. हा मित्रांनो, एक सांगतो बरं का, आता जे लेक्चर पाहिले ना, ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. अजून आपल्याला एनसीआरटीत जायचंय. एनसीआरटी मध्ये एमसीक्यू दिलेले ते सोडून पाहायचंय. खतरनाक आहे. आयोग आहे ना एनसीआरटी कडे झुकत चाललेला आहे. त्याच्यामुळे याच्या पुढच्या लेक्चर मध्ये मॅक्झिमम आपण एनसीआरटी टॉपिक कव्हर करणार आहे. साऊंड वर आलेला. चला, हा त्या पद्धतीचाच प्रश्न आहे. डायरेक्ट एनसीआरटी एमसीक्यू मी तुम्हाला दिलेला आहे. काय आहे? तर हवेतील ध्वनी लहरींचा वेग हा कशावर डिपेंड असतो? तो आर्द्रता वाढला की वाढतो. कॉन्सेप्ट पक्का? असेच एमसीक्यू पाहिजे बरं का उद्याच्या लेक्चर मध्ये आपल्याला. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? राज्यसेवा पूर्व 2025 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? तर खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित होत चाललेलं आहे याला पुष्टी मिळते? 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यातलं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. तुम्ही म्हणता सर एवढ्या वेळ तर तुम्ही ध्वनीबद्दल सांगत होते, मध्येच इथं आकाशगंगाकडे कसं काय वळाले? मित्रांनो, याच्या हे जे प्रश्न दिलेला आहे, याच्या मागे खरा कॉन्सेप्ट आहे डॉपलर इफेक्टचा. डॉपलर इफेक्ट ध्वनीशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे आणि आयोग आजकाल डॉपलर इफेक्टवर बरेच काय विचारतो, म्हणून या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. चला पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट पक्का करू, सोबत डॉपलर इफेक्ट काय ते पण पाहून घेऊ. मित्रांनो, हा कॉन्सेप्ट पक्का करायचा असेल तर आपल्याला पाहावं लागणार सगळ्यात पहिल्यांदा डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट काय असतो? अहो काहीच नाही. एखादी ट्रेन शिट्टी मारत तुमच्याकडे येते, तर तुम्हाला तिचा आवाज वाढताना दिसणार आहे आणि जेव्हा ती ट्रेन तुमच्यापासून लांब जाणार आहे शिट्टी मारत मारत, त्यावेळेस तिच्या शिट्टीचा आवाज कमी कमी होत जाणार आहे. यालाच म्हणलं जातं डॉपलर इफेक्ट आणि हा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे. चला, म्हणजे डॉपलर इफेक्ट काय? तर वस्तू जवळ येत असेल किंवा वस्तू दूर जात असेल, तर तिचा मूळ आवाज आपल्याला बदलल्यासारखा वाटतो. जसं आवाजाबद्दल घडतं, तसंच रंगाबद्दल सुद्धा घडतं. एखादी आकाशगंगा जर पृथ्वीपासून लांब जाणार असेल, तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा लाल असतो. याला म्हणलं जातं रेडशिफ्ट. आणि जर एखादी आकाशगंगा पृथ्वीच्या जवळ येते, तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा निळा असतो. याला म्हणलं जातं ब्ल्यू शिफ्ट. बरं, ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा कुणी ऑब्झर्व केली? तर शास्त्रज्ञ एडविन हबल यांनी ऑब्झर्व केली आणि त्यांनी असा सिद्धांत मांडला की पृथ्वीपासून आकाशगंगा ह्या लांबच लांब होत चाललेल्या आहे, कारण की त्यांच्याकडून येणारा जो काही प्रकाश आहे तो लाल रंगाकडे झुकलेला आहे. त्याच्यावरून त्याने असं मांडलं की विश्व हे
प्रसरण पावत आहे हा त्याचा जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला. आता खऱ्या अर्थाने आपला कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. जग किंवा विश्व विस्तारित होत आहे. कशामुळं? कारण की त्यांच्याकडून येणारा म्हणजे आकाशगंगाकडून येणारा प्रकाश हा लाल रंगाकडे झुकलेला आहे आणि पृथ्वीपासून कोणतीही आकाशगंगा लांब जात असेल तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा लाल असतो. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. प्रश्न कुठून विचारला गेला? तर प्रश्न विचारला गेला 12वी जॉग्रफी 11वी जॉग्रफीचं पुस्तक, धड्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ द फिजिक्स, फिजिकल जॉग्रफी आणि 12वी एनसीईआरटी मधला वेव्ह ऑप्टिक्स या धड्यातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कॉन्सेप्ट पक्का. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. कंबाईन ग्रुप सी मुख्य 2023 ला आलेला आहे. परत ध्वनीवरच विचारलेला प्रश्न. प्रश्न काय आहे तर आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. एका साईडला भौतिक राशी दिलेला आहे आणि दुसऱ्या साईडला त्या मोजायचे मीटर दिलेले आहे. आता हा प्रश्न इथं का घेतला काय नाही, इथं आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी काय वापरतात तर डेसिबल मीटर वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरतात तर बॅरोमीटर वापरतात. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी काय वापरतात तर अॅनिमोमीटर वापरतात आणि भूकंपाची तीव्रता सिस्मोमीटरनी चेक करतात. इथं आवाजाच्या तीव्रतेचं आलं मीटर म्हणून मी हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला मग पाहायचं का कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर आपल्याला योग्य विधान निवडायचंय. पहिलं विधान काय आहे की आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो. एकदम चूक. आत्ताच पाहिलं ना मी तुमचे 2-5 मिनिटं घेतले कॉन्सेप्ट पक्का केला आणि आता तुम्हीच सांगा हे बरोबर विधान आहे का नाही. आवाजाला निर्वात पोकळीतून प्रवास करता येत नाही कारण आवाजाला प्रवास करण्यासाठी माध्यमाची गरज असते. त्याच्यामुळे पहिला पर्याय चूक. दुसरा, ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवारता 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ पर्यंत असते. एकदम बरोबर आत्ताच पाहिलं. त्याच्यानंतर गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताची वारंवारता वेगळी असते. हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं जे आहे गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताच्या वारंवारतेत बदल म्हणजेच डॉपलर परिणाम. इतक्यात पाहिलं होतं डॉपलर परिणाम. मी म्हणलं ना तुम्हाला मी डॉपलर परिणाम का मध्येच घातला, का मध्येच आकाशगंगेचा प्रश्न घेतला तर ह्याच कारणामुळे घेतलेला होता. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. मित्रांनो एक सांगतो की मी मुख्य, पूर्व, राज्यसेवा, कंबाईन सगळ्याचा डिटेल अभ्यास करून तुमच्यासाठी व्हिडिओ लेक्चर आणलेला आहे. तर प्रयत्न आवडत असेल ना तर लाईक करा बरं का. कुठलीही स्पर्धा परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. आता आयोगाचा पॅटर्न हा एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. बीए, बीकॉम किंवा बीएससीच्या मुलांना सुद्धा एनसीईआरटीची भीती वाटते. ती भीती घालवायसाठी स्टेट बोर्ड पासून एनसीईआरटी पर्यंत मी सगळे माझे व्हिडिओ लेक्चर माझ्या एका ॲपवर रिलीज करत आहे. त्याच्यासाठी एक माझी बॅच आहे. बॅचचं नाव आहे मेंटॉरशिप बॅच. या मेंटॉरशिप बॅचमध्ये ॲप्लिकेशनवर व्हिडिओ रिलीज केल्यावर रोज रात्री तिथं आपले डिस्कशन चालणार आहे. विज्ञानाबद्दलचा असो की इतर सब्जेक्ट बद्दलचा असो. आपण इच्छुक असाल तर नक्की ही बॅच जॉईन करा. आता ज्या पद्धतीने आपण लेक्चर पाहत आलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने आपला कॉन्सेप्ट पक्का केला जाईल, जेणेकरून विज्ञानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटतील. हां, ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. वाटलं तर डाउनलोड करा आणि 965700 3561 वर मला मेसेज टाका डिटेल्ससाठी.